नमस्कार. झी 24 तासमध्ये ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत. मुळात महाराष्ट्रातलं राजकारण अत्यंत गढूळ होऊ पाहत आहे आणि अशा परिस्थितीत प्रत्येक सर्वसामान्य मतदाराला वाटतं आहे की मुळात महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेनं जात आहे. मुळात महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेनं जात आहे हेच ब्लॅक अँड व्हाईट समजून घेण्यासाठी म्हणून प्रफुल्ल पटेल साहेब आपल्याबरोबर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष. सर, खूप खूप स्वागत. मुळात ज्या स्वरूपाचं वातावरण तयार झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये, या परिस्थितीमध्ये आता अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरच दावा सांगितला आहे की पक्ष आमचा आहे आणि आम्ही घेतलेला निर्णय लोकशाही मार्गाने झालेला आहे. मुळात निर्णय कधी झाला? नाही, असं आहे की बघा, हा बाबतीत पक्षांतर्गत बऱ्याच दिवसापासून चर्चा आधीमध्ये होत राहायची. मी असं म्हणत नाही की निर्णय झाला होता, पण एक विचारधारा निश्चित बऱ्याच लोकांमध्ये होती की नाही, एक आपण अशा पद्धतीनं यांच्याबरोबर जावं. याचा एक बॅकग्राऊंड पण तुम्हाला सांगतो की जेव्हा आम्ही महाविकास आघाडी स्थापन केली तर त्यावेळी तर आमची सरकार म्हणजे येणारच नव्हती. काँग्रेस आणि NCP एकत्र लढले, तिथे BJP शिवसेना लढले, नंतर त्यांच्यामध्ये काही मतभेद निर्माण झाले आणि त्यामुळे इथे एक महाविकास आघाडीची स्थापना झाली. मग त्या दिवसापासून हे तर नक्कीच झालं ना की आमची काही म्हणजे ते आम्ही जेव्हा BJP आपल्या शिवसेनाबरोबर जाऊ शकतो, BJP बरोबर जाऊ शकतो, तर त्या निमित्तानं काही फार काही म्हणजे असा म्हणजे काही वेगळा काही निर्णय आम्ही आता घेतला असा नाही. म्हणजे चर्चा का मी म्हणतोय की जेव्हा सरकार गेली महाविकास आघाडीची तेव्हा आमचे जवळपास 51 आमदारच होते. 2 आमचे अनिल देशमुख आणि नवाबभाई उपस्थित नव्हते. सगळ्यांनी सांगितलं होतं की नाही, आपण यांच्याबरोबरही सरकार जर केली तर आपण प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे मी असं नाही म्हणत की डिसिजन झाला, कारण ऑलरेडी एकनाथ शिंदेजी आणि BJPची गव्हर्नमेंट झाली, नंबर होता, आकडा होता, म्हणून काही विषय नव्हता. पण 51 आमदारांनी त्यावेळी पण पवारसाहेबांना जाऊन सांगितलं की नाही, आपल्याला ही एक्सप्लोअर करायला पाहिजे आणि सरकारमध्ये जायला पाहिजे. तर म्हणून असा एकदम म्हणजे हा निर्णय काही रातोरात, याचा काही म्हणजे मुळात काहीतरी आहे, चर्चा होती. आता त्याला शेप देण्याचं काम ठीक आहे, आता लोकांनी सगळ्यांनी ठरवलं, पक्ष म्हणून ठरवलेला आहे. असं नाही की नुसतं अजित पवारांनी काही प्रफुल्ल पटेल काही लोकांनी बसून काही निर्णय करून टाकलेला आहे. आमदार आले, बरेच पदाधिकारी होते आणि हे अनेक दिवसापासून म्हणजे ही चर्चाच्या एक म्हणजे फायनल अंतिम टप्पा काल होता. हो, तुम्ही 51 आमदारांचं म्हणताय. 51 आमदारांचा या निर्णयाला पाठिंबा होता 1 वर्षापूर्वी, ज्यावेळेला शिंदेंनी सेना सोडण्याचा निर्णय घेतला. त्या काळामध्ये त्यावेळेला जयंत पाटील बरोबर होते. हो, तर सगळेच म्हणजे मी म्हणतोय की सगळ्यांनी आणि सगळे जे मंत्री होते त्यांनी एक वेगळं म्हणजे पत्र तयार केलं होता आणि साहेबांना सांगितलं होतं की आपण सत्ताच्या बाहेर राहू नये आणि आपण नक्की यांच्याबरोबर जर होत असेल तर एक्सप्लोअर करायला हरकत नाही. मी हे पण ॲक्सेप्ट करतो की त्यावेळी निर्णय नाही झाला, पण मनात तर होता ना, आमदारांच्या मनात तर होता, आमच्या जयंत पाटलांच्याही मनात होता. चला, आता जयंत पाटलांच्याही मनात होतं, आमदारांच्या मनात होतं, मग विरोध कोणाचा होता? नाही, विरोधाचा विषय नव्हता. समोरच्या लोकांना पण आमची गरज त्यावेळी नाही वाटत असली की बाबा ठीक आहे की आम्हाला आता नाही करायचं आहे त्यांच्याबरोबर, जे काय कारण असतील ते त्यांना माहीत आहे, पण आम्ही एक्सप्लोअर करायला म्हणजे हरकत नाही. हे तर आमच्या अंतर्गत म्हणजे चर्चा झाली होती. मग चर्चा झाली होती तर त्यावेळेला शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष तुमचे, त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांनी होकार दिला होता की जाऊ शकता तुम्ही? त्यांनी काही निर्णय नव्हता दिला. मी चुकीचा म्हणजे मी पवार साहेबांच्या बद्दल मी बोलूच इच्छित नाही. ते माझे गुरु आहे आणि आज गुरुपौर्णिमा आहे. मी गुरुदेवला म्हणजे प्रणामच करतो आणि ते आयुष्यभर माझे गुरु राहणार. मला काही त्यांना या सगळ्या या प्रक्रियेमध्ये आणि चर्चामध्ये खेचून आणायचंच नाही आहे. फक्त मला एक एवढंच म्हणायचं आहे की आमदारांमध्ये तो चर्चा होती ना, म्हणजे पक्षांतर्गत हे कुठे ना कुठे हा विषय वारंवार समोर येत होता. जर हा निर्णय सातत्यानं वेळोवेळी समोर येत होता, म्हणजे आत्ता पण 2-3 महिन्यापूर्वी पण चर्चा होती की अजित पवारांना भाजपबरोबर जाण्याची इच्छा आहे आणि ते सरकारमध्ये सामील होऊ इच्छितात, त्या दृष्टीने बोलणी वेळोवेळी वेगवेगळ्या टप्प्यावर सुरू होती. जो राजीनामा नाट्य रंगलं त्यामागचं कारण हेच होतं का
की भाजपबरोबर जायचं किंवा नाही, त्यासाठीचा हिरवा कंदील मिळणं किंवा न मिळणं, किंवा तुमच्या पातळीवर तुम्ही निर्णय घ्या, मी काही या प्रक्रियेत राहत नाही, असं काही सांगितलं गेलं होतं का? आता बघा, पहिला तर राजीनामा साहेबांनी दिला, मला मी एवढा जवळ असूनही माहीत नव्हता. बहुतेक ते घरातच चर्चा झाली. अजित पवारही त्या चर्चेत असू शकतात, कारण घरचे त्यांचे नॅचरली फॅमिली मेंबर आहे. पण ते अचानक साहेबांनी ज्या रीतीनं म्हणजे ते अनाऊन्स केलं, आम्ही लोकं म्हणजे आम्ही तर हतबलच होतो. म्हणजे आम्हाला काही समजलंच नाही की काय आहे. आणि आजही कोण इच्छित आहे की शरद पवार साहेब आमच्याबरोबर राहिले नाही पाहिजे. ते आमची एक म्हणजे आमचं कुटुंब आहे. शरद पवार आमच्या कुटुंबाचे प्रमुख राहिले, आजही आहे. आणि आम्ही इच्छितो की ते सदैव आमचे कुटुंब प्रमुख राहावं. तुम्ही बोलात कालच्या या घटनाक्रमानंतर साहेबांबरोबर? बोलीन, मी जरूर बोलीन. मला बघा, मी काही म्हणजे काय त्यांना व्यक्तिगत काही दुखावण्याच्या का माझ्या काही इंटेन्शन नाही आहे, की माझ्या काही त्यांच्याशी काही असं काही दुरावा काही निर्माण होण्याचं काही कारण नाही. ठीक आहे, पॉलिटिकल काही ॲक्शन्स असल्यामुळे काही नाराजी काही तिकडच्या लोक म्हणतात, पण मला असं वाटत नाही की पवारसाहेब माझ्यावर नाराज होईल. मग मुळात तुमच्यावर नाराज होतील किंवा होणार नाही, मुळात ज्या पुतण्याला इतकं आयुष्यभर सांभाळलं, ज्याला राजकारणातलं बाळकडू दिलं, त्या पुतण्यानं काकांना अशी गुरुदक्षिणा द्यावी, यातून जे चित्र तयार झालं त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? असं आहे, मी म्हणतो ना की ते तुम्ही आता विचारलंच प्रश्न राजीनामाच्या, ते घरात काही चर्चा झाली असेल, ते त्यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलं, घरातल्या लोकांनी. आता यावेळी काय ठरला की नाही ठरला मी अजिबात म्हणत नाही. पण मी एवढंच सांगेल की अजित पवारांनी एकटं काही निर्णय हा केला असाही नाही आहे. पक्षातल्या लोकांची चर्चा करून आणि बहुतांश लोकांची, जास्त लोक या बाजूने दिसले म्हणून त्यांनी हे निर्णय केला. तर तुम्हाला पक्षातून निलंबित करण्याचं पत्र जे निघालं मुळात तटकरेंना आणि पटेलांना, तर त्यावेळेला तुमची काय प्रतिक्रिया होती? कारण त्या अगोदर कुठेच सुतवाज नव्हतं, जनतेत जाऊ असं म्हटले होते, आणि मग अचानकपणे तुम्हाला पदावरून दूर करण्याचा जो निर्णय घेण्यात आला पवारसाहेबांच्या पातळीवरचा, त्याचा काय अर्थ घ्यायचा? काय अर्थ नाही आहे. मेन तो मी फक्त पहिलं तर इथेच सांगेल की महाराष्ट्राच्या प्रक्रियेमध्ये आता जयंत पाटील त्यांची तर 5 वर्ष अगोदर म्हणजे अपॉइंटमेंट झाली होती. त्याला अपॉइंटमेंट झाली, त्याच्यानंतर इलेक्शन तरी झालं पाहिजे. 3 वर्षानंतर इलेक्शन होते, इलेक्शन कधी झालंच नाही. म्हणून माझ्याच सहीनं पत्राद्वारा आम्ही त्यांना एक म्हणजे ॲडॉक, म्हणजे नाव देतात प्रेसिडेंट, पण ॲडॉकच म्हणायचं, कारण इलेक्शनच झालं नाही. मग टेम्पररी ज्यांना जोपर्यंत पुढची व्यवस्था होत नाही तुम्ही कंटिन्यू करा, असंच त्याचा अर्थ होतो. म्हणून आज काही जे ॲक्शन हे इकडे तिकडे जे घेत आहेत त्याच्या काय सँक्टिटी काहीच नाही आहे. हे दिशाभूल करणारा विषय आहे. कारण जो माणूस निवडलेलाच नाही आहे, आणि आमच्या कॉन्स्टिट्यूशन आणि रूल्सप्रमाणे प्रत्येक स्तरावर इलेक्शन गरजेचं आहे. स्टेट रिटर्निंग ऑफिसरचं प्रमाणपत्र त्यांना म्हणजे मिळालं पाहिजे. आता ते ठीक आहे, कागदावर काही दाखवायचा प्रयत्न करतील, पण ते अजिबात ते म्हणजे निवडून गेलेले नाही. म्हणून त्यांच्या कुठल्याही ॲक्शनची कुठलीही सँक्टिटी नाही. म्हणजे जर आत्ता 9 आमदारांना अपात्र करा किंवा तुम्हाला आणि तटकरेंना अपात्र करा असं जे म्हणताय, याचा अर्थ असा घ्यायचा का की त्यांना तो अधिकारच नाही आहे? जयंत पाटलांना अजिबात अधिकार नाही आहे. आणि म्हणून हे सगळं जे चाललं आहे ना, हे बघा, हे काय होते, हे लोकांना म्हणजे अरे घाबरले पाहिजे की असा केला तर असा होईल तसा होईल, काहीच होणार नाही आहे. आम्ही तर उलट आम्हालाही म्हणजे थोडा अंदाज आहे. एवढे वर्ष मी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्षानुवर्ष म्हणजे हे सगळे प्रक्रियेमध्ये काम करत आलेलो आहो. मलाही आमच्या पक्षातले जे मूळ ढाचा आहे आम्हाला माहीत आहे. आणि त्यामध्ये जयंत पाटलांच्या कुठलाही एकही निर्णय लागू होणार नाही. कुठलाही त्यांच्या पत्र किंवा सस्पेन्शनच्या अर्थच राहिला नाही. मग या प्रक्रियेमध्ये आणि जेव्हा वेळ प्रसंगी हे सिद्ध करायची वेळ आली, मी इच्छित नाही की असं झालं पाहिजे, पण ते आपोआपच म्हणजे ते उघड होईल हा विषय. चला, अध्यक्षांची निवड प्रक्रिया झाली नाही, त्या ॲडॉक आहेत, तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती, मान्य. मुळात तुम्हाला जे कार्याध्यक्ष नियुक्त करण्यात आलं त्याला प्रक्रिया झाली होती? आम्हाला फक्त वर्किंग कमिटीची बैठकमध्ये मान्यता घेऊन ती घोषणा झाली होती. ठीक आहे. आता म्हणून तर पवारसाहेबच्या कुठल्या ॲक्शनच्यावर मी काही भाष्य करत नाही.
चल, पवार साहेबांवर भाष्य न करणं अत्यंत योग्य निर्णय आणि तो मान सन्मान आहे. पवार, शरद पवार या नावाचा, तो तुम्ही राखताय. या परिस्थितीमध्ये राज्यात 9 मंत्रिपदं तर मिळाली, त्यातून ताकद राष्ट्रवादीची वाढली. साहजिक आहे, निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर मोठी रसद असेल तुमच्याकडे. केंद्रात आज मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा झाली आणि तुम्ही मंत्री होताय असं सांगताय. तुम्हाला मंत्रिपद मिळत आहे? या विषयावर अजिबात चर्चा झाली नाही. बरं. आम्ही कुठे अशी मागणीसुद्धा ठेवली नाही. आम्ही कुठलाही या विषयासंदर्भात म्हणजे आम्हाला माहीतसुद्धा नाही की उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल की नाही. म्हणून हा जो काही निर्णय आहे महाराष्ट्रापुरताच हे घेतला गेला आहे आणि स्वाभाविक आहे आम्ही त्यांच्यासोबत आहो. मग त्यांच्या जे काही उद्याची जे काही प्रक्रिया असेल त्यामध्ये आम्हाला काही ना काही निश्चित हिस्सा मिळेल. मी अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येतो. तुम्ही कार्याध्यक्ष आहात, सुप्रिया सुळे पण कार्याध्यक्ष आहेत. सुप्रिया सुळेंशी तुमचा संवाद झाला आत्ताच्या या प्रक्रियेमध्ये? काय निर्णय बोलतो होता? ना सुप्रिया सुळेशी. काय मी परत सांगतो, माझ्या काही व्यक्तिगत भांडण नाही. तुम्ही महाराष्ट्राला माहीत असेल, तुम्हालाही माहीत आहे की प्रफुल्ल पटेल माझा स्वभाव वेगळा आहे. मी काही ते काही बाकीच्या म्हणजे जे काही लोक तुम्हाला दिसत असेल राजकारणामध्ये त्याच्यापेक्षा मी थोडा वेगळा आहे. म्हणजे माझ्या आणि मी पवार साहेबांना पण मी आज नाही नेहमी सन्मानाने बघणार आहे. मी भेटणारच सुद्धा. असं काही मला काही मी ठीक आहे जास्तीत जास्त थोडंफार एखाद्या गोष्टीवर त्यांची नाराजी माझ्यावर असू शकते तर मी त्याचा सामना करीन. पण असं काही माझ्या काही अजिबात या बाबतीत म्हणजे पवार साहेबांच्या विषयी काही मनात नाही. आणि मी नेहमी मी आणि माझ्या पूर्ण फॅमिली त्यांना फार सन्मानाने आम्ही बघत असतो आणि ते पण आमची म्हणजे तशी काळजी घेतात. असं म्हणजे एकदम नाहीतर एवढे वर्ष मी कसं राहिलो असतो भाऊ. महाराष्ट्राने बघितलाय, देशाने बघितलाय की मी पवार साहेबांच्या सोबत राहिलो. कमी वयात होतो तरी पण पवार साहेबांनी माझ्यासारख्यानं एवढं जवळ ठेवलं. तर मी कधीही पण इच्छित नाही. माझी तर उलट ही इच्छा राहील की आम्ही सगळं परिवार एक कुटुंब सारखे आम्ही एकत्र राहून म्हणजे या निर्णयाच्या स्वागत करू आणि पक्षाला परत मोठा करण्याचं काम. अगदी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणतायत की पवार या कुटुंबाच्या नावातच एक राजकीय वलय आहे आणि हे वलय कायम राहावं यासाठीचा हा प्रयत्न आहे. प्रफुल्ल पटेल हे अत्यंत महत्त्वाचे सरदार म्हणून ओळखले जातात शरद पवारांच्या या पूर्ण सैन्यातले. आणि तेच जर सैन्यासकट राज्य सोडून जात असतील तर शरद पवारांची मानसिकता काय असेल या सगळ्या गोष्टींकडे बघायची. त्यांची कशी प्रतिक्रिया असेल, ते लोकांमधून जाताना कशा स्वरूपामध्ये सामोरं जातील. अत्यंत इंटरेस्टिंग असेल हे राजकारण. कारण शरद पवार हे काय उद्धव ठाकरे नाहीत, तर शरद पवार आहेत. त्यांना संसदीय राजकारण उत्तम पद्धतीने माहिती आहे आणि त्यामुळे अनेक डावपेच, अनेक कुस्तीतले पट काटशह आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळणार आहेत. सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या राजकीय प्रवासासाठी. धन्यवाद.